अनिर्वचनीय ख्याती बरं. सर्व जो आहे तो आहे अविद्येचा परिणाम, चैतन्याचा विवर्त झाला. तो आपलं कुठपर्यंत झाला होता? परिणाम विवर्त झाला. परिणामाची व्याख्या उपादानाचा समान स्वभाव, अन्यथा रूप याला परिणाम म्हणतात. आणि अधिष्ठानाचा विपरीत स्वभाव, अन्यथा रूप याला विवर्त म्हणतात. झाला पुढे सर्व सत्य नसून काय आहे? कल्पित आहे. आता दुसरा विचार, त्याचा अधिष्ठान कोण आणि कल्पिताची निवृत्ती कशी होते हा विषय. कोणता? कल्पिताची निवृत्ती कशी, त्याचं अधिष्ठान कोण? वाचा. परिणाम व विवर्त यांचे लक्षण. कोणता पॅरेग्राफ? परिणाम व विवर्त यांचे लक्षण चालू आहे, वाचा. शिष्य, परिणाम व विवर्त या शब्दांचा अर्थ कृपा करून सांगा. श्री गुरु, प्रथम परिणामाचे लक्षण सांगतो. कार्यात ज्याचा प्रवेश असतो व ज्याच्या वाचून कार्याचे अस्तित्व राहत नाही त्यास उपादान कारण म्हणावे असे मला माहिती आहे की मागे येऊन गेलं की एक घडा आहे, त्याच्यामध्ये उपादान कोण आहे? निमित्त कारण, मध्य आणि मध्य कारण आहे. मध्य उपादान कारण का? 57 गेला म्हणाला. अरे मध्य त्याच्यात काय आहे? कशावरून उपादान कारण आहे? कार्यात ज्याची व्याप्ती असते त्याच्याशिवाय कार्य होत नाही, त्याला काय म्हणायचं? मग घटामध्ये कोणाची व्याप्ती आहे? मग मधू कोण आहे? कुंभार. उपादानाच्या समान स्वभाववान आणि अन्यथा रूप तो परिणाम याचे स्पष्टीकरण असे. माती घटाचे उपादान कारण आहे. मातीमध्ये आणि घटामध्ये पृथ्वीत्व आणि व्यावहारिकत्व हा समान म्हणजे सारखाच स्वभाव आहे. घटामध्ये मातीत्व पृथ्वीत्व आहे का नाही? समान आहे की? समान स्वभाव आणि विपरीत स्वभाव. मातीमध्ये घटामध्ये पृथ्वीत्व आहे, मातीत एक आहे, पृथ्वीत्व आहे, त्याला समान म्हणतात. आणि रूप मात्र अन्यथा आहे का नाही? घटाला काहीतरी रूप आहे, मातीला काही नाही. एखाद्या पोराने त्याला म्हटलं जा बाळ, बरं आहे म्हटलं माती घेऊन ये की. तो घट घेऊन आला. बा काय घेऊन आला? त्याला विचारलं तुला माती आणायला सांगितली तर घट कशाला आणला? तर म्हटलं घटात तरी काय आहे? मग आमचं काय चुकलं? आलं का लक्षात? मग घट मातीचा काय आहे? परिणाम. आलं का लक्षात? आणि रज्जूवरती वाचलेला सर्प त्याचा काय? अधिष्ठानाचा काय? विवर्त. 2 सत्ता आहे करायची, त्याला विवर्त भरायचं. आणि याला विषम स्वभाव आहे ना. दोरी कशी आहे? व्यावहारिक. सर्प कसा आहे? प्रातिभाषिक. समान स्वभाव आहे का विपरीत स्वभाव? म्हणून दोरीवरती बसलेला सर्प हा चैतन्याचा काय? विवर्त. आणि मातीचा घटा काय? परिणाम. पुढे आणि उपादान मृत्तिकेच्या रूपाहून अन्यथा म्हणजे घट निराळ्या रूपाचा असतो आहे, म्हणून मृत्तिकेचा परिणाम घट आहे. आता विवर्ताचे लक्षण सांगतो. अधिष्ठानाहून विपरीत स्वभाववान आणि अन्यथा रूप तो विवर्त याचे स्पष्टीकरण असे. स्थाणूचे ठिकाणी पुरुष भ्रम होतो तेव्हा त्या भ्रमास अधिष्ठान स्थाणू असून तो व्यावहारिक आहे आणि पुरुष प्रातिभासिक आहे. एखाद्या लाकडावरती पुरुषाचा काय झाला? भ्रम झाला. पुरुष काय? विवर्त. आलं लक्षामध्ये? कारण पुरुषाची सत्ता कोणची आहे? प्रतिभाची. आणि लाकडाची व्यावहारिक.
विषम सत्ता आहे का नाही? काय आहे? समान सत्ता असेल तर परिणाम, आणि विपरीत का विषम सत्ता असेल तर विवर्त. मातीची घटाची सत्ता कोणती आहे? एकच, समान सत्ता. आणि दोरीवरती भासलेला सर्प आणि त्या दोरीची कोणती सत्ता आहे? विषम सत्ता विवर्त, समान सत्ता परिणाम. पुढे म्हणून अधिष्ठान दोस्तानु त्याहून पुरुषाचा स्वभाव विपरीत असून स्वरूपही अन्यथा म्हणजे निराळे आहे. याकरिता स्थानूचा पुरुष हा विवर्त आहे. त्याचप्रमाणे रज्जुपहित आणि अंतःकरणोपहित चैतन्याश्रित जी अविद्या आहे म्हणून वर सांगितले आहे ती सर्प व त्याचे ज्ञान यास उपादान असून अनिर्वचनीय आहे. सर्वाचं ज्ञान त्याची सत्ता कशी आहे? भिन्न आहे. म्हणून सर्प हा चैतन्याचा काय? विवर्त. आणि परिणाम सांगायचा. आणि तो अविद्येचा काय आहे? पुढे सांगायचा. अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम आणखी कोण आहे? सर्प आहे का? कोणत्या गुणाचा? तीन तमोगुणाचा परिणाम. सत्वगुणाचं ज्ञान आणि तमोगुणाचा परिणाम, रजगुणाची हालचाल. पुढे आणि सर्प व त्याचे ज्ञान ही दोन्हीही अनिर्वचनीय आहेत. म्हणून उपादान जी अविद्या तिच्या समान स्वभाववान आहेत, परंतु अविद्येहून अन्यथरूप म्हणजे निराळ्या स्वरूपाचे आहेत, म्हणून ती अविद्येचा परिणाम आहेत. म्हणून अविद्येचा काय? समान सत्ता आहे ना. मातीची घटाची सत्ता कोणती आहे? घटही सुद्धा व्यावहारिक, माती सुद्धा समान सत्ता. घट आहे का नाही? पण विषम सत्ता आहे का नाही? माती आण म्हटलं तर घट आणतो का? अन्यथा रूप आहे का नाही? बरं का? आणि घट आण म्हटलं तर माती आणत असतो का? त्याला अन्यथा रूप म्हणतात. काय म्हणायचं? समान सत्ता. अन्यथा रूप सारखं आहे. दोरीवर ते सर्प वाचतो. दोरीची सत्ता कोणची? व्यावहारिक. सर्पाची विषम सत्ता, अन्यथा रूप. दोरी म्हणजे सर्प न, सर्प म्हणजे पुढे सर्प व त्याचे ज्ञान यास अधिष्ठान रज्जुपहित चैतन्य आणि अंतःकरणोपहित चैतन्य असून ते सत्स्वरूप आहे. सर्प व त्याचे ज्ञान ही मिथ्या आहेत, म्हणून अधिष्ठानाहून विपरीत स्वभाववान असून अन्यतरूप म्हणजे निराळ्या स्वरूपाचे आहेत. भगवानचं काय आहे? अनिर्वचनीय आहे. आता हे तत्त्वज्ञान आहे. तत्त्वज्ञान म्हटल्यानंतर त्याच्या गोष्टी बिष्टी नसते बघा. ज्याला झोप येत नसेल तर परिणाम विवर्त ऐकण्याकरता यायचं, आसन घेऊन यायचं, काय घालायचं, नुसतं आपलं हे करायचं. पण चांगला विचार आहे त्यामध्ये. जगताच्या बाबतीत जगत हे मायेचा काय आहे? परिणाम. जे जे परिणाम असते ते मिथ्या असते. आणि चैतन्याचा काय? जगत विवर्त. म्हणून जगत सत्य नसून काय? सिद्धांत आहे. जगत सत्य आहे का? वेदांतशास्त्रामध्ये जगत काय आहे? मिथ्या आहे. इतर दर्शनकाराच्या मतामध्ये जगत हे कसं आहे? सत्य आहे. रामानुज, मध्व, वल्लभ, निंबार्क, फक्त शंकराचार्याच्या मतामध्ये जगत हे मिथ्या आहे. सत्य काय आहे? ब्रह्मसत्य, जगत आणि जीव किम स्वरूप आहे. बरं, वाचा पुढे. म्हणून सर्प व त्याचे ज्ञान ही चैतन्याची विवर्त आहेत. परिणाम सांगवायचे वेळी उपादानाच्या समान स्वभाववान आणि विवर्त सांगवायच्या वेळी अधिष्ठानाहून विपरीत स्वभाववान असा फरक करावा लागतो. अन्यथा स्वरूप हे दोघांच्या लक्षणात समान आहे. वेगळं स्वरूपच आहे. मातीचं आहे, पण त्याला मातीला आपण घट म्हणत नाही. तिला काही आकारच प्राप्त झाला म्हणजे मग काय म्हणतो? मातीला आपण घट म्हणतो का? मग कोणाला घट म्हणतो? त्याला नाम रूप आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? अगोदर रूप आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? आणि मग त्याला काय येत असते? नाम. नाही काय? कुंभाराला सांगितलं घट पाठवा आम्हाला, तो काय माती पाठवत असतो का? मग काय झालं? अन्याचा रूप आहे का नाही? काय माती होऊन घटाचं रूप कसं आहे? मातीला घट म्हणता का तुम्ही? आणि त्याला काय विशिष्ट काय आहे?
मातीमध्ये पाणी भरण्याचं काम होते का? मग कशात होते? घटाचं रूप काय आहे? वेगळं आहे. पुढे कल्पिताच्या अधिष्ठानाविषयी शंका व समाधान. शिष्य: अहो, सर्प व त्याचे ज्ञान ही मिथ्या आहेत हा निश्चय झाला, पण मिथ्या सर्पाचे अधिष्ठान रज्जुपहित चैतन्य आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान अंतःकरणोपहित चैतन्य आहे, रज्जू अधिष्ठान नाही असे सांगितले. नाही बा. आता अधिष्ठानाचा विचार. दोरीवर ते सर्प वाचतो. सर्पाचं अधिष्ठान कोण आहे? रज्जू उपहित चैतन्य आश्रित असलेले रज्जू उपहित चैतन्य. सर्व याचे पदार्थाला अधिष्ठान कोण आहे? चैतन्य. कल्पिताला आश्रय होऊ शकत नाही. पुढे एक बाईची गोष्ट सांगितली. एक बाईचं चित्र होतं. तिच्या कडेवरती तिचं मूल होतं आणि एखादा मनुष्य नातवाला घेऊन आला. त्याने ते चित्र पाहिलं आणि तो म्हणतो, अरे बाय, काय आहे? त्या बाईच्या कडेवर चित्रात काय आहे? मूल आहे. ते लहान मूल. म्हणते बाईनं जर थोडी कंबर हलवली तर पोर घाबरून जाईल. मग बाई कंबर हलवते का? पोर खाली पडते का? मग बाईला आश्रय कोण आहे? कागदच. आणि मुलाला आश्रय कोण आहे? अधिष्ठान कोण आहे? कागद. तसं याच्या यावत पदार्थाला चैतन्य काय आहे? अधिष्ठान. आणि बाकी सगळं मुलगाही कल्पित. बाई काय आहे? खरोखर आहे का त्याच्यामध्ये? मातीतल्या कागदावरच्या चित्रामध्ये बाई दिसते, ती कल्पित आहे का खरी आहे? आहे का रे? आपण एखादा घेतलं सारवून टाकलं तर बाई ओरडते का, मला कशाला सारवतं म्हणून? चला पुढे. प्रतिती मात्र सर्पाला अधिष्ठान रज्जू असल्याचे आहे, तेव्हा चैतन्य अधिष्ठान कसे ते समजून सांगा. श्री गुरु: मिथ्या सर्पाचे अधिष्ठान रज्जू होणार नाही. रज्जुपहित चैतन्यच मानले पाहिजे, कारण जसा प्रातिभासिक सर्प मिथ्या आहे तसा विचारदृष्ट्या व्यावहारिक सर्प रज्जू ही मिथ्याच आहे. रज्जू सुद्धा कसं आहे बा? मिथ्याच आहे ना. कोणतं पान नंबर कोणता म्हटलं? 97. तेव्हा त्याला कोणती ख्याती चालली आहे? अनिर्वचनीय ख्याती. अनिर्वचनीय ख्यातीमध्ये भासलेला सर्प सत्य नसून काय आहे? आणि त्याला अधिष्ठान कोण आहे? चैतन्य. व्यावहारिक दृष्ट्या त्याला अधिष्ठान रज्जू आहे, पण तात्विक दृष्ट्या रज्जूला अधिष्ठान कोण आहे? सर्प जसा कल्पित आहे तसा रज्जू काय आहे? कल्पिताला कोण असते? ब्रह्म अधिष्ठान. पुढे. आणि जो पदार्थ मिथ्या असतो तो दुसऱ्या मिथ्या पदार्थाचे अधिष्ठान होत नाही असा नियम आहे. विचार न करिता रज्जू अधिष्ठान आहे असे वाटले व लोक तसा व्यवहारही करतात, हे खरे, पण एक कल्पित पदार्थ दुसऱ्या कल्पित पदार्थास अधिष्ठान होत नाही असा वेदाचा सिद्धांत आहे. बरोबर आहे. नंबर 97 17वा पॅरेग्राफ का? तेव्हा पुन्हा शिष्य शंका समाधान वाचा की 17वा. शिष्य: अहो, सर्प व त्याचे ज्ञान ही मिथ्या आहेत हा निश्चय झाला, पण मिथ्या सर्पाचे अधिष्ठान रज्जुपहित चैतन्य आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान अंतःकरणोपहित चैतन्य आहे, रज्जू अधिष्ठान नाही असे सांगितले. प्रतिती मात्र सर्पाला अधिष्ठान रज्जू असल्याचे आहे, तेव्हा चैतन्य अधिष्ठान कसे ते समजून सांगा. तुम्ही मागा अधिष्ठानाचा विचार करा. सर्प आणि सर्पाचं ज्ञान. सर्पाला अधिष्ठान कोण आहे? रज्जू उपहित चैतन्य. कोणाला? बाहेर दिसतो ना. बरोबर. ज्ञान बाहेर असते का आतमध्ये असते? मग ज्ञानाला अधिष्ठान अंतःकरण उपहित चैतन्य. 2 प्रकार करायचे. सर्पाला अधिष्ठान कोण? रज्जू उपहित चैतन्य. ज्ञानाला अधिष्ठान कोण? अंतःकरण उपहित. अधिष्ठानं किती झाले? आहे काय? असं मागे तुम्ही काय केलं? अधिष्ठान ज्ञानाने
अध्यासाची काय होते, आता बरे येत आहे विचारसागर आहे ना, दरवर्षी आम्हाला अनुभव असायचा. बरं, अनुभव कोणता असतो, ते परिणाम म्हणजे काय, निवर्त म्हणजे काय, एखादा पोरगा तोडून तत्त्वज्ञान म्हणजे त्याच्यात गोष्टी बिष्टी नसते. ते पुराण असले ना मग ते सगळं चालतं त्याच्यामध्ये. मग रावणाने सीतेला काय नेलं, सोडून नेलं, तेव्हा राम कुठे गेला होता. ते पण चांगलं आहे. गीतेत सुद्धा काय सगळं तत्त्वज्ञान, दुसरं काय आहे त्याच्यामध्ये. अर्जुनाला शोक झाला कसा, आणि तो ज्ञानाने निवृत्त होईल कसा, म्हणून भगवान शोक निवृत्ती करता काय सांगतात, ज्ञान. तसे संसार दुःख निवृत्ती करता आणि तत्त्वज्ञान कशा करतात, ते संसाराच्या दुःखाची, सुखाची प्राप्ती, दुःखाची, त्याला काय म्हणतात, मोक्ष. मोक्ष कशाने मिळतो, ज्ञानाने. म्हणून याच्यामध्ये ज्ञानाची साधनं नाही का, ज्ञानाने विवेक, वैराग्य, समाधी, श्रवण, मनान, निविध्यासन, कसे साधनं आहे सगळे. याचा आपण विचार करायला मागं पाहिलं ना. आता तुम्ही अधिष्ठानं किती सांगितले, 2, आणि आता किती सांगतो तुम्ही, 1. म्हटलंही बरोबर नाही, विसंगत आहे तुमच्याकडे. म्हणून सर्पाला अधिष्ठान कोण आहे, राज्योपही चैतन्य. ज्ञानाला अंतःकरणोपही. ज्ञान कुठं होते, बाहेर होते का आत होते, आत म्हणून अंतःकरणोपही चैतन्य. सर्प कुठं दिसतो, आत दिसतो का बाहेर, म्हणून राज्योपही चैतन्य. आणि आता अधिष्ठान किती सांगता, 1 सांगतात. म्हटलं तुमचं विसंगत बोललाय. पुढे बघा. श्री गुरु, मिथ्या सर्पाचे अधिष्ठान रज्जू होणार नाही, रज्जूपहित चैतन्यच मानले पाहिजे. कारण जसा प्रातिभासिक सर्प मिथ्या आहे, तसा विचारदृष्ट्या व्यावहारिक रज्जू ही मिथ्याच आहे. सर्प सुद्धा कसं आहे, मिथ्याच आहे. कुठं सीतारा 17वा पॅरेग्राफ ना, बरोबर आहे, मिथ्याच आहे. पुढे. आणि जो पदार्थ मिथ्या असतो तो दुसऱ्या मिथ्या पदार्थाचे अधिष्ठान होत नाही, असा नियम आहे. जड जडाला अधिष्ठान होऊ शकत. तुम्हाला बाईची गोष्ट सांगितली ना, बाईला हे अधिष्ठान कोण आहे, आणि मुलाला हे अधिष्ठान कोण आहे. दिसायला कसं दिसते बाई, बाईच्या कडेवर काय आहे, मग मुलाला अधिष्ठान कोण आहे, बाई. बाई नसून कोण आहे, विचार करा. पुढे. विचार न करिता रज्जू अधिष्ठान आहे असे वाटते व लोक तसा व्यवहारही करतात, हे खरे. पण एक कल्पित पदार्थ दुसऱ्या कल्पित पदार्थास अधिष्ठान होत नाही, हा असा वेदाचा सिद्धांत आहे. म्हणून कल्पिताला काय होत नाही, कारण आहे ना, दोरी अधिष्ठान दृष्ट्या कशी आहे, कल्पित. सर्प कसं आहे, कारण दोरीचाही पुढे विचार करायचा आहे ना. आता जगातच काय सगळं मिथ्या आहे ना, मग सत्य कोण आलं कोण त्याच्यामध्ये, फक्त हे परमात्मा सत्य असून बाकीचं सगळं काय मिथ्या आहे. पुढे. असे पहा की मातेचे चित्रात पुत्रकडेवर घेतलेल्या एका बाईचे चित्र आहे. पुत्रास आधार बाई आहे असे कोणीही म्हणेल. विचारदृष्ट्या पुत्र आणि बाई मातेवर कल्पित आहेत, म्हणून पुत्रास आधार बाई नाही, मातीच आहे. मातीच आहे. चित्र सांगितलं ना मला, बाईच्या कडेवर काय आहे, मुलाला आधार कोण वाटते आपल्याला, बाई. पण बाई नसून कोण आहे, कागद आहे. पण बाईलाही आधार कोण आहे, 2 अधिष्ठान आहे का, एकच. त्याप्रमाणे कल्पिताचं अधिष्ठान होऊ शकत नाही. मग त्याला सत्य यायचं नाही का. दोरीवर ते सर्प बसला, बरोबर आहे का, त्याच्यावर मग दोरीला अधिष्ठान रज्जू असं वाटते आपल्याला. रज्जू नसून कोण आहे, चैतन्यच आहे. सर्प जसा मिथ्या आहे तसा वेदांत शास्त्रामध्ये रज्जूही सुद्धा कसं आहे, मिथ्या आहे. फक्त कोण सत्य आहे, परमात्मा सत्य आहे. अधिष्ठान फक्त काय आहे. पुढे.
त्याचप्रमाणे कल्पित सर्पास अधिष्ठान रज्जूपही चैतन्यच आहे, रज्जू नाही. कोणीही केवळ रज्जू सर्पास अधिष्ठान न मानता रज्जू विशिष्ट चैतन्य मानिल तर विशेषण जो रज्जू त्यास केव्हाही अधिष्ठानत्व संभवत नाही. म्हणून रज्जू विशिष्ट चैतन्य अधिष्ठान मानता येत नाही. काय होत नाही, शंका आहे ना त्याच्यावरती. विशिष्ट चैतन्य हे बा विशेष विशेष समजता हे बाय आहे ना. विशेष सामान्य आणि विशेष विशेष म्हणतात. दोरी कोण आहे सामान्य आणि सर्व कोण आहे विशेष. तुम्हाला विशेष आणि विशेषण मिळून विशिष्ट होत असते. काय होते तेव्हा जीव कसा आहे, विशिष्ट आहे. अंतःकरण अधिकरणामध्ये पडलेला आभास म्हणून काय होतो, त्याला काय म्हणायचं विशिष्ट. त्याच्यामध्ये अंतःकरण काय विशेषण, आणि त्याच्यामध्ये आहे ना चैतन्य कोण आहे त्याच्यामध्ये विशेष आहे. विशेष आणि विशेषण तेव्हा कोणत्या याला विशिष्ट अधिकार दोरी अधिष्ठान होऊ शकत नाही. त्याचं विवरण आहे बघा पुढे. केवळ रज्जूपहित चैतन्यच अधिष्ठान मानले पाहिजे. तसेच सर्पज्ञानाचे अंतःकरणोपहित साक्षी चैतन्य अधिष्ठान आहे. या प्रकारे ब्रह्मस्थानी सर्पाचे आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान रज्जू आणि अंतःकरण या उपाधी भेदामुळे भिन्न सांगितले. 17 पर्यंत आपल्या बाईचा दृष्टांत दिलेला आहे. राज्य विशिष्ट चैतन्य माने हे पहा. विशिष्टामध्ये विशेष आणि विशेषण 2 भाग असते. विशेष कोण आहे हे पहा. हा मुलगा हुशार आहे. हुशार आहे कोण आहे विशेषण. मुलगा कोण आहे विशेष. विशेष आणि विशेषण म्हणून काय होत असते विशिष्ट. जीव कोण आहे विशिष्ट. अंतःकरण कोण आहे विशेषण. आणि चैतन्य कोण आहे विशेष. त्याच्यामध्ये 2 काय करावं लागतात, मानावे लागत असतात. केवळ अंतःकरणाला आपण जीव म्हणत नाही, चैतन्याला आपण काय म्हणत नाही. दोचे म्हणून काय होत असते. केवळ दह्याला आपण काय म्हणत नाही, श्रीखंड म्हणत नाही. म्हणजे दह्यामध्ये काय पाहिजे, माता विशिष्ट झालं. काय झालं, केवळ दह्याला कुठे श्रीखंड म्हणतात का. श्रीखंड म्हटलं तर 2 काय करावं लागेल, मानावंच लागेल. विशेषणाने काळा घोडा याच्यामध्ये काय विशिष्ट. काळा कोण आहे, घोडा कोण आहे. आणि 2 मिळून काय होतं. तसा चैतन्याचं एक अंतःकरण आणि चैतन्य म्हणून जीव होत असतो. त्याला जीव अशी संज्ञा येते. केवळ अधिष्ठानाला आपण जीव म्हणत आणि अंतःकरणाला सुद्धा आपण काय म्हणत नाही. मग जीव म्हणजे कोण, अंतःकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे जीव असा कडे. तसेच सर्पज्ञानाचे अंतःकरणोपहित साक्षी चैतन्य अधिष्ठान आहे. या प्रकारे ब्रह्मस्थानी सर्पाचे आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान रज्जू आणि अंतःकरण या उपाधी भेदामुळे भिन्न सांगितले. 2 आपल्याला काय करावं लागत असते. सर्पाला अधिष्ठान रज्जू उपहित चैतन्य आणि पुढे ज्ञानाला अधिष्ठान कोण अंतःकरण उपहित चैतन्य. सर्प कुठं दिसतो बाहेर आणि अलग लक्ष आहे. ज्ञान कुठं होत असते आत. 2 बाहेर आणि आत असते ना. पुढे सांगायचं बाहेरचं ज्ञान पुढे कसं आहे. परत झोप येण्याचं काय ते कारणच आहे. ते पोराला असं वाटत असते कुठं लवकर कधी पाठ संपते कुणाच माहिती. चांगलं आहे. पुढचे ग्रंथ सोडवायला काय
तत्वाचा विचार केला जात असतो ना. जगत विचार पुढे जीव विचार हे कशा करता चाललेलं आहे. सकल दुःखाची काय अधिष्ठान ज्ञानाने सर्व दुःखाची काय होत असते. विना अधिष्ठान ज्ञानाशिवाय दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होऊ शकत. वेदांताचा काय म्हणलं आमच्याला भूक लागली म्हणजे जेवण केलं म्हणजे दुःखाची काय होते. ही कोणती निवृत्ती. सप्ताह होऊन गेला आता कशाला आहे. आज जेवण केल्यानंतर भुकेची निवृत्ती होती. कोणती निवृत्ती. लयरूप आलं आहे का नाही. दाढी केली डोकी केली म्हणजे केसाची निवृत्ती कोणती होती. आणि टक्कल पडलं म्हणजे निवृत्ती कशी. लयरूप निवृत्ती कशाने होते. आत्यंतिक निवृत्ती ज्ञानाशिवाय होऊ शकत. काही माणसाला दुःख आहे का. दुःख म्हणजे जन्ममरणाचं काय. आता कुठं सांगायचं बघायचं नाही पण जन्ममरण. मग तो अजित पवार होती त्याला गरिबीचं दुःख होतं का. मग मरणाचं दुःख होतं ना. याची गाठ वाट राम बोलो बाई. कोणतं दुःख आहे. नाही चाललं आत्यंतिक दुःख म्हणतात. कोणतं. लयरूप वेगळं आत्यंतिक वेगळं. हाताने सांगितलं का दाढी केली म्हणजे केसाची कोणती निवृत्ती. आणि टक्कल पडलं म्हणजे आपल्या हात आहे हा का हातावरती केस उगवते का. मग कोणती किती प्रयत्न केला तरी हातावरती केस उत्पन्न होऊ शकत नाही. एक दृष्टांत. हे सर्व कशाकरता चाललं आहे. माणसाच्या पाठीमागे दुःख लागलेलं आहे ना. मना निर्वचने केले. पण त्या दुःखाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाने होते. ते दुःख सत्य नसून काय कल्पित आहे. मग दोरीवर ते वाचलेला सर्व सत्य नसून काय. त्याची निवृत्ती कशाने होते. दोरीच्या ज्ञानाने. तसं संसारिक दुःखाची निवृत्ती कशाने होते. ब्रह्मज्ञान. मग सर्वांमध्ये श्रेष्ठ कोणतं ज्ञान आहे. राजविद्या. राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुमोभेयम. इदं तु ते गुह्यतम. मग आम्ही कोणतं ज्ञान सांगणार. जेवण कसं करायचं सांगायचं आहे का. भाजी कशी तयार करायची. मग कोणती विद्या सांगायची आहे. राजविद्या. सर्व विद्येचा राजा कोण आहे. ब्रह्मविद्या. आता जसे रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने सर्प व त्याचे ज्ञान उत्पन्न होते तसेच रज्जूच्या विशेष रूपाच्या ज्ञानाने सर्प व त्याचे ज्ञान निवृत्त होते. हे पहा आपल्याला ज्ञानाची काय याची निवृत्ती करायची आहे ना. अधिष्ठान ज्ञानाने दोन अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त पदार्थाची काय होते. पण आता अधिष्ठान एक मानता येत नाही. किती मानू लागते. दोन. सर्प अधिक सर्पाचं ज्ञान. सर्पाला अधिष्ठान कोण. रज्जूरूपी चैतन्य विद्या सर्पाला काय. आणि अंतःकरणोपरी चैतन्य ज्ञानाला काय अधिष्ठान. अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त पदार्थाची काय होते. 18. कल्पिताची निवृत्ती कशी होते याविषयी शंका व समाधान. कल्पित आहे ना. म्हणून दोरीवर ते वाचलेलं सर्व सत्य आहे का कल्पित आहे. सत्य मानला तर दोरीच्या ज्ञानानं कुठं खरा साप जर असतो का. मग खरा साप जर घालवायचा असेल तर त्या दांडक्याने काय केलं पाहिजे. तो खरा जातो. कुठला साप. बिळातला साप आहे तो. कुठला साप आहे. आणि दोरीवरती वाचलेला सर तुमच्या कल्पनेतला आहे. कुठला. तुमच्या गीतेमध्ये नाही. कल्पना नचमस्तानी भूतानी. आमच्या ठिकाणी भूत नाहीत. भूत म्हणजे मसनातले नाही. नचमस्तानी भूतानी पश्चिमे कल्पना मात्रमिदम जगत. उत्तम. तिथे 9व्या अध्यायामध्ये आहे. तिथे सुद्धा विचार चालला होता. जगत विचार.
म्हणलं हे जगत विचारत जर जगतच नाही तर आलं, मी सर्वत्र ठिकाणी व्याप्त आहे. मग तू जर सर्वत्र ठिकाणी व्याप्त आहे तर जगत भासते कसं? मग त्याच्याकरता विचार आहे. मग प्रकृतीचा परिणाम सांगितला कशाचा? कोणत्या अध्यायामध्ये? 9व्या अध्यायामध्ये. प्रकृती मी अंतिमभूत आहे, प्रकृती सर्व करते. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कोणताही विकार नाही. पुढे चला. शिष्य: अहो, आताच झालेल्या वाटाघाटीवरून रज्जूच्या विशेष ज्ञानाने मिथ्या सर्प आणि त्याचे ज्ञान निवृत्त होते असे म्हणता येणार नाही, कारण अधिष्ठानाच्या ज्ञानाने कल्पित पदार्थांची निवृत्ती होते असा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. हे बघ, अधिष्ठान ज्ञानाच्या ज्ञानाने कल्पिताची काय होते बघ, असा शास्त्राचा काय आहे? जोपर्यंत आणखी ब्रह्मज्ञान होऊ शकत नाही तोपर्यंत दुःखाची निवृत्ती होऊ शकत झालीच तर कोणती होईल? होईलच असं काही सांगता येत. औषध घेतलं म्हणजे रोग जाते, आनंदाची गोष्ट आहे, पण जाईलच असं नाही का? आता या डायबिटीस नावाचा रोग आहे, किती औषधं घ्या तरी काय होत नाही. तो एकदा त्याने खरं केलं म्हणजे तो केव्हा जातो? रोग्याला घेऊन जातो वैकुंठ. त्याचा कार्यकारण भाव संबंध नाही. लग्न झालं म्हणजे मूल होईलच असं काय कार्यकारण काय नाही. झालं असतं ईश्वराची एक जाऊ द्या. दृष्टांत दिसायला सिद्धांताला चांगला आहे म्हणून सांगितलं. त्याच्यामध्ये निश्चित कार्यकारण संबंध आहे. हे पण निश्चित कार्यकारण संबंध नसतो त्याला संसार म्हणायचा, आणि निश्चित असतो त्याला काय म्हणायचं? परमार्थ केल्यानंतर, ज्ञान झाल्यानंतर सकल दुःखाची निवृत्ती. तुमची इच्छा असो तर अग्नीवर पाय पडल्यानंतर आपल्याला आणखी गरम वाटू नये असं वाटतं. तुमची इच्छा असो तर पाय पडला की भाजल्याशिवाय नाही तर ज्ञान झालं, तुमची इच्छा असो तर असो मोक्ष झाल्याशिवाय राहत नाही. आणि दैरूप निवृत्तीमध्ये काय आहे? दुःख जाईलच असं सांगता येत नाही. पुढे: आणि कल्पित सर्पास रज्जुपहित चैतन्य आणि त्याच्या ज्ञानात साक्षी चैतन्य अधिष्ठान असल्याचे मोठ्या आग्रहाने आताच प्रतिपादन केले आहे. असे असता लागलीच अधिष्ठान चैतन्य ज्ञाना वाचून केवळ रज्जूच्याच विशेष ज्ञानाने सर्प आणि त्याचे ज्ञानाची निवृत्ती होते असे कसे म्हणता येईल? असे म्हणण्याने अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते या सिद्धांतास बाद येणार नाही का? पुढे बघ, तुम्ही सांगितलं ना आतापर्यंत नाही का? 2 अधिष्ठानं सांगितले ना तुम्ही. 2 अधिष्ठानं म्हणजे कोणते? एक सर्पाला अधिष्ठान कोण आहे? रज्जू उपयोग चैतन्य. ज्ञानाला अधिष्ठान कोण आहे? अंतःकरण उपयोग आहे का नाही? मग एकाच्या ज्ञानामध्ये 2ची निवृत्ती कशी? फक्त एकाची काय होईल? निवृत्ती होईल. एकाच्या ज्ञानामध्ये, कारण दोघांची अधिष्ठान एक आहे का भिन्न भिन्न आहे? एकाचं अधिष्ठान आहे अंतःकरण उपयोग, आणि दुसऱ्याचं काय आहे? रज्जू उपयोग चैतन्य. एकाच्या अधिष्ठानाच्या ज्ञानाने 2ची निवृत्ती कशी? शिष्याची काय आहे? शंका आहे. पुढे: श्री गुरु: बाद येणार नाही, कारण ज्यावेळी रज्जूचे ज्ञान होते त्यावेळी रज्जू अधिष्ठान चैतन्याचेही ज्ञान अवश्य होतेच. ज्या वेळेला रज्जूचं ज्ञान होते, रज्जूला अधिष्ठान कोण आहे? चैतन्य. अंतःकरणाला अधिष्ठान कोण आहे? चैतन्य. एक आहे का जो भिन्न आहे का एकच आहे? भेद अभेद दाखवायचा, काय दाखवायचं आहे? चैतन्यामध्ये कोणत्याही प्रकारे भेद नसून चैतन्य किती आहे? हे पण एखाद्या ठिकाणी पाणी असतं, 5-25 घड्यामध्ये पाणी आहे, बरं, त्याच्यामध्ये भेद कोणामध्ये आहे? 25 घड्यामध्ये काय आहे? भेद कशामध्ये आहे? घटामध्ये. पाणी कसं आहे? पाण्यामध्ये काय नाही, घड्यामध्ये काय आहे? भेद आहे. म्हणून अंतःकरण वृत्ती,
आणि रज्जू याच्यात भेद आहे. चैतन्यामध्ये काय नाही भेद. चैतन्य इथून तिथे किती आहे? घटाकाश मठाकाश. घटामध्ये आणि मठामध्ये भेद आहे. आकाशामध्ये कोणत्याही प्रकारे काय नाही. म्हणून आकाश किती आहे? एकच. एकमेव अद्वितीयम ब्रह्म. कळे? ज्याप्रमाणे अलंकाराचे ज्ञान होते वेळी अलंकारात अधिष्ठान सुवर्णाचे ज्ञान होतेच, त्याप्रमाणे जड पदार्थाचे ज्ञानकाली त्या त्या पदार्थ अधिष्ठान चैतन्याचे ज्ञान अवश्य मानलेच पाहिजे. आणि ज्ञानात त्यावेळेला चैतन्य काय केलं पाहिजे? अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. हा सिद्धांत चाललेला आहे. वाचा पुढे. याची थोडी कल्पना अनिर्वचनीय सर्पाच्या उत्पत्तीच्या वेळीही सांगितली आहे व पुढेही याच तरंगात विस्ताराने सांगू. पदार्थ ज्ञानाचे प्रकारात जड पदार्थाचे ज्ञान अंतःकरण वृत्तीकडून होते. त्यावेळी वृत्तीचे काम फक्त पदार्थावरील अज्ञानाचे आवरण दूर करण्याचे असते. कल्पिताची काय होते? ते आमचं कसं काय कुठं आलं आहे? हा विषय चालेल. हा विषय नाही रे, पण पंक्ती पुन्हा वाचा. आमची पंक्ती ध्यानात आली पाहिजे ना. हा विषय पंक्ती वाच. बाद येणार नाही. कारण ज्यावेळी रज्जूचे ज्ञान होते त्यावेळी रज्जू अधिष्ठान चैतन्याचेही ज्ञान अवश्य होतेच. ज्याप्रमाणे अलंकाराचे ज्ञान होतेवेळी अलंकार अधिष्ठान सुवर्णाचे ज्ञान होतेच, त्याप्रमाणे जड पदार्थाचे ज्ञानकाली त्या त्या पदार्थ अधिष्ठान चैतन्याचे ज्ञान अवश्य मानलेच पाहिजे. पहिलेपासून जात आहे नाही. बाद येणार आहे बघ. श्री गुरु त्याचं उत्तर देऊन सांगतात, अधिष्ठानात दोन असताना एकाच्या अधिष्ठानाच्या ज्ञानाने आणि सर्वाची निवृत्ती होते. कशी हा विषय चालू आहे ना. आता त्याच्याकरता हे पाय तुमच्या अलंकाराचा ज्यावेळी रज्जूचे ज्ञान होते त्यावेळी बरं का रज्जू अधिष्ठान चैतन्याचे काय होते? ज्ञान होते. आहे का? रज्जूचे कारण रज्जू कल्पित आहे. कल्पिताच्या ज्ञानाकरता अगोदर अधिष्ठानाचं काय होते? ज्ञान होतं. म्हणजे इथं दृष्टांत रज्जूचे ज्ञान होते त्यावेळी अधिष्ठान चैतन्याची काय कारण आहे? पण रज्जूला अधिष्ठान कोण आहे? चैतन्य साहेब नाही का? मग ज्यावेळेला तुम्हाला रज्जूचं ज्ञान झालं त्याच वेळेला कोणाचं ज्ञान झालं? हे पहा, अलंकाराचं ज्ञान झालं त्यावेळेला सोन्याचं सुद्धा काय झालं? ज्यावेळेला तुम्ही अलंकाराचं म्हणता त्यावेळेला तुमच्या दृष्टीमध्ये कोणाचं ज्ञान आहे? भिन्न आहे. धोतराचं ज्ञान झालं त्याच्यात असलेल्या तंतूचं सुद्धा काय झालं? आहे काय? कारण अधिष्ठान आहे त्याला काय आहे? आपल्या अधिष्ठानाच्या ज्ञानाशिवाय कल्पिताचं ज्ञान होऊ शकत आहे काय? अगोदर सोन्याचं ज्ञान होते मग कशाचं ज्ञान होते? अलंकाराचं. अगोदर तंतूचं ज्ञान नंतर कोणाचं होतं? ते अगोदर कोणाचं ज्ञान होते? हे बा आपण इथे भिंत पाहतो. या भिंतीच्या अगोदर कोणाचं ज्ञान होते? प्रकाशाचं. प्रकाशच नाही तर भिंतीचं ज्ञान होईल का? मग अगोदर कोणाचं ज्ञान होते आणि त्याच्या साह्याने कोणाचं ज्ञान होते? पुढे याची थोडी कल्पना अनिर्वचनीय सर्पाच्या उत्पत्तीच्या वेळीही सांगितली आहे व पुढेही याच तरंगात विस्ताराने सांगू. पदार्थ ज्ञानाचे प्रकारात जड पदार्थाचे ज्ञान अंतःकरण वृत्तीकडून होते. जड पदार्थाचं ज्ञान कोणाकडून होते? तुम्हाला कळलं ना, आपली अंतःकरण वृत्ती आणि त्या पदार्थापर्यंत जाते. त्या पदार्थापर्यंत गेल्यानंतर त्याच्या आकाराची होते. त्याच्यावर दोन आवरणं असतात, अंधकाराचं आवरण एक याचं आवरण, अज्ञानाचं आवरण. अज्ञानाचं आवरण वृत्ती निवृत्त करत असते. अंधकाराचं आवरण कोण निवृत्त करते? प्रकाश. तेव्हा कुठं आपल्याला त्या पदार्थाचं काय होते? आपल्याला असं वाटते पदार्थाचं ज्ञान झालं पण एवढ्या प्रक्रिया व्हाव्या लागतात. वाचा. त्यावेळी वृत्तीचे काम फक्त पदार्थावरील अज्ञानाचे आवरण दूर करण्याचे असते. वृत्तीचं काम काय आहे? अज्ञानाचं काय करणे? आवरण करणे.
सूर्यप्रकाश काय करत असतो? अंधकरणाच्या आवरणाचा काय करतो? पण ज्ञान होण्याकरता वृत्तीची आवश्यकता असते. आपली वृत्ती जर एखाद्या पदार्थात गुंतलेली असली तर आपल्याला ज्ञान होत नाही. तुम्हाला गेलं की मागे काय करे वृत्ती पाहिजे. तुमच्या गीतेमध्ये आहे ना 7व्या अध्यायामध्ये भगवंताने गोड विषय सांगितला. ज्याला मरण मोक्ष आहे मामा शिकते येतांते. पण ते अर्जुनाची वृत्ती मागच्या ह्याच्यात गुंतलेली होती. कुठे? म्हणून भगवान सांगून गेले पण त्याच्या लक्षामध्ये आलं. पुन्हा विचारलं किम तत् ब्रह्म किम अध्यात्म. अगोदर सांगितलं नाही का? पण त्यावेळेला अर्जुनाची वृत्ती कुठं होती? विषयात काय झालेली होती? गुंतलेली. आणि मग म्हणलं त्याच्या ध्यानामध्ये आलं. म्हणलं चुकलं आपलं. एखादा विषय विद्यार्थी असतो ना, अरे झाला ना विषय, मग तू आणखी पुन्हा कशाला विचारतो? पुन्हा झोप लागली होती त्यावेळेला काय लागले होते. म्हणून चला वृत्ती काय करते? अज्ञानाच्या आवरणाचा काय करते? भंग करते. तेव्हा कुठं आपल्याला काय होते? वृत्तीने अज्ञानाच्या आवरणाचा भंग केल्याशिवाय ज्ञान होऊ शकत नाही. पुढे अज्ञान किंवा त्याने केलेले आवरण तर जड पदार्थाश्रित नसून जडा अधिष्ठान चैतन्याश्रित आहे. त्या अधिष्ठान चैतन्यावरील अज्ञानाच्या आवरणाचा नाश झाल्याशिवाय रजवादी जड पदार्थांचे ज्ञान होणे शक्यच नाही. म्हणून अज्ञानाचा नाश झाल्याशिवाय इतर पदार्थाचा ज्ञान. तुम्हाला गेला की मागच्या तरंगाच्या ह्याच्यात तर मुलगा आला बघा. आणि त्याच्या आईने सांगितलं जा म्हणला तुझ्या वडिलाला जेवायला बोलावून येतो. गेला. त्याचा बाप कशात गुंतलेला होता? त्या खेळामध्ये गुंतलेला होता बा. तो खेळ म्हणजे खेळच होता. तो खेळ म्हणजे काही ना काही त्याचा व्यायाम नावाची वस्तूच नाही. कशात असं करायचं नसं करायचं. आपले भारतीय खेळ नाही ते. कोणता खेळ कोणता कुणाचं नाव येत नाही बा. ते बसल्या बसल्या चालतं बा. आता बुद्धिबळ म्हणतात. आणि त्याच्यात आपले भारतीय खेळ कसे आहे? काल्याच्या कीर्तनात ऐकतो ना आपण कुस्तीचा खेळ तर कोणी होतो तो. भारतीय खेळ म्हणजे आपल्याला मग त्याच्यात वृत्ती त्याची गुंतली. तोचा पाहतो. तो मुलगा म्हणतो बाबा तुम्हाला तुमची मिसेस जेवण्याकरता बोलावता मी तरी आपला गप्पच असतो. आणि पुन्हा मुलगा असा उभा राहतो तरी त्याची वृत्ती जरी मुलाला पाहत असली तर वृत्ती कुठं गुंतलेली आहे? खेळात. मग ज्ञान होते का त्याला? मग खेळ संपला. काय संपला? मग तो म्हणतो बाबा मुलाला म्हणतो अरे केव्हा आलास तू? म्हणलं काय तुम्ही आंधळी होते का? पाहिलं नाही का? म्हणून वृत्तीला विषय व्हावा लागतो तर ज्ञान होते. विषयाचा आणि वृत्तीचा एक देशास्थितत्व म्हणजे प्रत्यक्ष अशी नैयायकाची व्याख्या. जोपर्यंत वृत्तीचा विषयाशी संबंध होत नाही तोपर्यंत ज्ञान होत नाही. पुढे म्हणून ज्यावेळी रज्जूचे ज्ञान होते त्यावेळी रजवादी अधिष्ठान चैतन्याचेही ज्ञान होते आणि तेच चैतन्य कल्पित सर्पाचे अधिष्ठान आहे. म्हणून अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. या सिद्धांताची हानी होत नाही. आणि कशाच्या ज्ञानाने? सिद्धांत आहे ना बरं का. अधिष्ठान ज्ञानानेच कल्पिताची काय होते? त्या वृत्तीचा संबंध यावा लागला. असं दृष्टांत देऊन सिद्धांत सांगितला. ती गोष्ट बिष्ट सांगून वेळ जातो आपला. ते तुकोबाराच्या घरी त्यांचे मेवणे आले होते बा. मग जिजाबाईला मोठा आनंद आला. जिजाबाईचा भाऊ आला ना, तिने खिरेचा काय केला? मग काय केला? आम्हाला पाहुणचार केला ना. मग तुकोबारा जेवायला बसले आणि मग काय विचारतो बा तो भाऊ होता ना, तो खीर काय होईना कारण त्याच्यात काय नव्हती, साखर नव्हती, आपला मीच आणि तुकोबारा
वाट्यावर वाट्या. वाढलं की पाठ फिरवलं की द्रोण मोकळा, द्रोणावर द्रोण, द्रोणावर द्रोण. अर्ध भांडणं खाली होण्याची काय आली, पाळी आली बघा. मग भाऊ उठला, तुकोबाराही उठले. मग तिने सांगितलं, म्हणलं हो आमच्या भावाने काही जेवण केलं नाही, खीर काही खाल्ली नाही. म्हटलं तुझ्या भावाला भूक नसेल, आम्ही काय करणार. नाही म्हणलं तसं काही नाही, तुम्ही तर म्हणलं किती त्यात खिरीमध्ये काय नव्हतं साखर. तरी सुद्धा ते म्हटलं त्याच्यामध्ये साखर नव्हती. तर तुकोबाराय म्हणायला लागले, मला काय माहिती साखर आहे का, इतकी भय खीर खाऊन सुद्धा काय नाही. कारण वृत्तीचा संबंध कुठे होऊन दिला आहे, भगवंताच्या ठिकाणी. चिरे चोळीयाच्या दंतधावनाचा वाद्यनाथ. कारण वृत्ती आहे तर का परमात्म्याच आहे. विषयी विचार पडला निशेष अंगी ब्रह्मरस त्याचा वृत्तीचा संबंध यावा लागतो तर ज्ञान होते. एरवी वृत्तीचा संबंध नसेल ज्ञान होत. आणि रज्जू ज्ञानाने कल्पित सर्प व त्याच्या ज्ञानाची निवृत्ती होते असे म्हणण्यासही हरकत नाही. आणि याच अभिप्रायाने सर्व अंतःकरण वृत्ती ज्ञान ब्रह्मासच विषय करते असे सिद्धांत ग्रंथात म्हटले आहे. सगळ्याचं ज्ञान कोडेच होत असते. म्हणजे जे दृष्टी दिसे पूजा ध्यान जगे. आपली वृत्ती पदार्थ व आकारावर असते आणि त्यांची वृत्ती चैतन्यावरच असते. आणखी तुम्हाला गोष्ट सांगितली, बरं वेळ जातं. हे मुलं असतात ना, यात्रेच्या वेळेला ते येतानाचं पोल फिरत असते, त्याला ठोकळे असतात. कोणाला सिंहाचा ठोकळा, कोणाला वाघाचा, तर कोणाला डुकराचा. डुकराचा ठोकळा नसतो. आणि मग ते पोराने विचार केला, म्हणलं आपण कोणाच्या ठोकळ्यावर बसू, वाघाच्या बसू. ते काय झालं बघा, दुसराच पोरगा बसला त्याच्याकडे. आणि पोराला विचारलं, तर म्हणलं अरे आमच्या मुलाला बसू दे घेतो. म्हणलं मी अगोदर काय केलं, रिझर्वेशन केलं. मग तो बाप पोराला समजावतो, म्हणलं सिंहाच्या ठोकळ्यावर बस, कुठे बस. पोराने हट्ट केला, बसेल तर कुठे बसेल. आणि तो वाघाच्या अगोदर दुसरा पोरगा बसला, त्याला म्हणलं बाळ याला बसू दे. म्हणलं असं कुठे जमतं का. मग आता वाघाच्या ठोकळ्यावर बसायला मिळालं नाही म्हणून पोर काय व्हायला लागलं, नुसतं चढायला लागलं का पालतं पडलं. पालतं पडलं का हात पाय घासायला लागला. बाप हसते आणि पोर काय होते, पोर का रडते. त्याला त्याच्यामध्ये असलेल्या लाकडाचं काही नाही, ज्ञान नाही. बाप का असतो, लाकडाचं काय आहे काय. वाघाच्या ठोकळ्यामध्ये काय आहे, लाकूडच. आणि इतरही ठोकळ्यामध्ये काय आहे, फक्त नामरूपावर अवलंबून आहे. कशावर ते हे दोन्ही आहे. म्हणून वृत्ती कोणाशी संबंध यावा लागते, अधिष्ठानाशी. जोपर्यंत वृत्तीचा संबंध येत नाही तोपर्यंत ज्ञान होत नाही. पुढे शिष्य रज्जू ज्ञानाने रज्वाधिष्ठान चैतन्याचे ज्ञान होते आणि तेच चैतन्य कल्पित सर्पास अधिष्ठान आहे म्हणून सर्पाची निवृत्ती म्हणणे योग्य आहे. परंतु सर्पज्ञानास अधिष्ठान अंतःकरण उपहित साक्षी चैतन्यच असून ते रज्वा अधिष्ठान चैतन्याहून भिन्न आहे. रज्जू ज्ञानाच्या वेळी साक्षी चैतन्याचे ज्ञान तर होत नाही, मग अज्ञात साक्षी चैतन्याश्रित असणाऱ्या सर्पज्ञानाची निवृत्ती कशी होईल. कोणते रज्जू ज्ञानामध्ये अधिष्ठान चैतन्याचे ज्ञान होते, हीच ना पॅरेग्राफ कोणता म्हटलं, 18 मधला पॅरेग्राफ आहे ना. शिष्य वाचून दाखवतो. रज्जू ज्ञानाने अधिष्ठान चैतन्याचे ज्ञान होते आणि तेच चैतन्य कल्पित सर्पाला सुद्धा काय आहे. दोरीचे अधिष्ठान कोण आहे, चैतन्य. सर्पाचे अधिष्ठान, म्हणून सर्पाची निवृत्ती म्हणणे काय योग्य आहे.
परंतु सर्वज्ञानाचं अधिष्ठान कोण आहे? अंतःकरण उपहित आहे का नाही? रज्जूला ते पाहिजे अंतःकरण उपहित चैतन्याश्रित रज्जू अधिष्ठान चैतन्यावर भिन्न आहे का ते? उपाधीमुळे काय आलं त्याच्यामध्ये भेद पडला. कुणामुळे? रज्जू ज्ञानाच्या वेळी साक्षी चैतन्याचे ज्ञान तर होत नाही. मग अज्ञात साक्षी चैतन्याश्रित असणाऱ्या सर्पाची निवृत्ती. कारण निवृत्ती होण्याकरता अगोदर काय झालं पाहिजे? आणि त्याचं ज्ञान तर होत नाही, मग निवृत्ती होते कशी? अशी शंका आहे कोणाची? शिष्याची. साक्षी चैतन्याश्रित असलेल्या सर्पज्ञानाची निवृत्ती कशी होईल? सर्पज्ञानाच्या निवृत्तीस तर साक्षी चैतन्य ज्ञानाची आवश्यकता आहे. कोणत्याही निवृत्ती करता सर्पज्ञान अधिष्ठानाची आवश्यक आहे. विना दोरीच्या ज्ञानाशिवाय सर्पाची निवृत्ती होऊ शकेल. दोरीचं ज्ञान झालं की सर्पाची काय होते? तुम्हाला गोष्ट सांगितली होती ना, नुसताच विचारसागराचा पाठ सुटला आणि पोरगा चाललाय. त्याच्यात एक ख्याती प्रकरण ऐकलं होतं. सर्प आणि अधिष्ठान होते. एक माणूस धावात चालला होता. त्याला विचारलं, म्हणलं अरे धावात का चाललं? म्हणलं एका घरी सर्प निघाला आणि त्याला मारण्याकरता काय पाहिजे? काठी आणण्याकरता झाला. हा नुकताच पाठ संपलेला होता. त्याच्या हेच चालला होता सर्प रज्जून सर्प रज्जून. मग तो म्हणायला लागला, म्हणला चाल की बघायला बघा. तो बघा म्हणला सर्प खूप बिळात शिरून राहिला. मग त्याने सांगितलं, म्हणलं तुमच्याकडे दोरी आहे का? लोक म्हणायला लागले दोरी कशा करता पाहिजे? काही लोकांनी सांगितलं, तो सांगतो ना म्हटलं दोरी साप धरून काय करत असेल? बांधत असेल दोरी द्या की. त्याला विचारलं, म्हटलं दोरी कशा करतात? दोरीच्या ज्ञानाने सर्पाची अरे दोरीच्या ज्ञानाने सर्पाची निवृत्ती होती. तो सर्प कसा आहे? कल्पित. आणि हा सर्प कसा आहे? व्यवहारिक. त्याप्रमाणे जगत सुद्धा कसं आहे? कल्पित. आणि अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची काय होते? निवृत्ती. हा सिद्धांत सांगायचा आहे. आणि अधिष्ठानाचं दोन आहे. मग दोघांच्या निवृत्ती करता दोन अधिष्ठानाचं काय पाहिजे? एकाच्या अधिष्ठानामध्ये दोघांची निवृत्ती कशी? श्री गुरु, याचे एक उत्तर असे आहे की जितके ज्ञान म्हणून आहे तितके विषयावर अवलंबून आहे. विषय असेल तर ज्ञान असणार. विषय निवृत्त झाला की ज्ञान आपोआप निवृत्त होणार. दुसरे उत्तर असे आहे की निवृत्ती दोन प्रकारची आहे. हे बा, ज्ञान कोणावर अवलंबून असते? हे बा, गोड लागला पदार्थ. मग पदार्थ नसताना गोड लागत असते का पदार्थ पाहिजे? आहे का? आपल्याला गोड लागते पण अगोदर काय पाहिजे? श्रीखंड पाहिजे. तर आपल्याला ज्ञान होईल का नाही? पदार्थ नसताना कुठं ज्ञान होत असते का? मग ज्ञानाकरता अगोदर काय पाहिजे? मग कोणावर अवलंबून आहे ज्ञान? पदार्थ. खारट, तिखट, गोड वगैरे सगळं काही. शंका आहे बघा तिथं. त्याची तुम्हाला निवृत्ती दे. जितके ज्ञान म्हणून आहे ते कशावर अवलंबून आहे? मूलच झालं नाही तर ते काळा आहे का गोरा आहे सांगता येईल का? मग काळा आहे का गोरा आहे सांगण्याकरता अगोदर काय झालं पाहिजे? मग कशावर अवलंबून आहे? काळे गोरे पुन्हा कोणावर? विषय. म्हणून विषय असेल तर ज्ञान असणार. विषय निवृत्त झाला की ज्ञान आपोआप काय होणार? आता विषयच नाही तर ज्ञानही नाही. अगोदर विषय पाहिजे तर ज्ञान होत असते. ज्ञानात ज्ञेय असं म्हणतात. काय म्हणायचं? हा विषय निवृत्त झाला तर विषयाबरोबर काय जाते? ज्ञानही जाते. विषय निवृत्त झाला की ज्ञान आपोआप निवृत्त होणार. दुसरे उत्तर असे आहे की निवृत्ती किती प्रकारची आहे? आता एक विभाग सांगितला. अधिष्ठान ज्ञानाने त्याची काय होते? निवृत्ती. त्या निवृत्तीसुद्धा दोन प्रकारची. एक लयरूप आणि एक आत्यंतिक. लयरूप निवृत्ती कशी होते? आत्यंतिक निवृत्ती कशी होते? असलेला हा विषय नाही का झोप येण्याचं कारण असलेला आणखी काय थोडा आहे त्याचा विचार कधी करू? माहिती या शंकेचं उत्तर उद्या.